वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यामधील जिल्ह्यांची शहरांची नाव बदलण्याची हौस अजूनही पूर्ण झालेली दिसत नाहीये। या रांगेमध्ये आता छत्रपती संभाजीनगर मधलं एक छोटं शहर आले। एरवी जगभरातल्या पर्यटकांच्या नकाशावर असलेलं हे शहर सध्या राज्यात चर्चेचा मुद्दा ठरलंय। आता ते शहर नेमकं कोणतं आहे, नाव काय आहे त्याचं, आणि त्याचं नाव बदलून ठेवायचं काय आहे, बरं हे सगळं आत्ताच का होतंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर हा रिपोर्ट बघा। औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचं झालं अहिल्यानगर, उस्मानाबादचं झालं धाराशिव, आणि आता वेळ आहे खुलताबादची। खुलताबादच्या कबरीत निद्रिस्त झालेला औरंगजेब चर्चेत आला। कबर उखडून टाकण्याची भाषा करण्यात आली, मग त्यावरून येथेच राजकारण झालं। संघानं भाजपच्या नेत्यांना दरडावलं आणि प्रकरण शांत झालं। पण औरंगजेबाचं हेच थडगं ज्या शहरात आहे त्या खुलताबादचंच नाव बदलून टाका, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। आणि नवं नाव सुचवलंय रत्नपूर। पूर्वी या संभाजीनगरचं नाव खडकी होतं, कालांतराने त्याचं नाव औरंगाबाद झालं। तसंच रत्नपूर हे पूर्वी खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूरच होतं, कालांतराने ते खुलताबाद झालं। औरंगजेबाने त्यांच्या काळामध्ये केलेले जे काही कारनामे त्यामुळे अनेक शहराची नावं बदलली गेली। धाराशिवचं नाव बदललं गेलं, नगरचं नाव बदललं गेलं। हे सगळे बादवाले जे आहेत ना, तर त्या सर्व नाव बदलण्याची प्रोसेस आता आम्ही करतोय। पण मुद्दा असा आहे की रत्नपूरच का? रत्नपूर हे नाव आलं कुठून? खुलताबाद म्हणजे स्वर्गाची बाग, पण औरंगजेबाच्या आक्रमणापूर्वी या भागाचं नाव रत्नपूर असल्याचा दावा केला जातो। औरंगजेबानं देवगिरी किल्ला काबीज करून त्याचं नामांतर केलं। देवगिरीचं नामांतर दौलताबाद असं केलं, तर रत्नपूरचं नाव खुलताबाद असं केलं असा समज आहे। औरंगजेबानं आपली कबर खुलताबाद मध्येच बांधण्याचे आदेश दिले होते। आपल्या गुरुच्या कबरी शेजारीच आपला दफनविधी करावा अशी औरंगजेबाची इच्छा होती। देवगिरी किल्ल्याचा जरी इतिहासात उल्लेख असला तरी रत्नपूरचा मात्र कोणताही उल्लेख इतिहासात नसल्याचा दावा इतिहास संशोधकांनी केलाय। काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंची सभा औरंगाबादला मोठ्या प्रमाणात झाली। मला वाटतं 88-89 तो काळ असेल। त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्या जनसमुदायासमोर साष्टांग नमस्कार करून त्यांनी औरंगाबाद हे शहराचं नाव संभाजीनगर हे झालं पाहिजे अशी जाहीरपणे भूमिका घेतली। आणि त्याच वेळी प्रेक्षकातून खुलताबाद असं ओरड झाले। त्यामुळे खुलताबादचं काय तर म्हणे रत्नपूर, तर मग रत्नपूर पण खुलताबादचं नाव झालं पाहिजे असंही बाळासाहेबांनी नंतर तोंड निघालं। आणि त्यानंतर विविध प्रकारच्या वृत्तपत्रांनी हे नाव खुलताबादऐवजी रत्नपूर हे नाव छापण्यास सुरुवात केली। आणि तिथून पुढे त्यानंतरच्या कालावधीमध्ये रत्नपूर हे नाव चर्चेला आलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टी कोणताही निर्णय घेताना किंवा कोणताही ऐतिहासिक बदल करताना त्याचे ऐतिहासिक संदर्भ हे शोधले पाहिजे, तरच तो निर्णय घेणं उचित ठरतो। ही भद्रावती होती नगरी, भद्रसेन राजाची भद्रावती रामराज्यामध्ये। आणि द्वापार युगामध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या युगामध्ये रत्नपूर, तो राजा रत्न होता म्हणून रत्नपूर। आणि कलियुगामध्ये खुलताबाद, खुल्त म्हणजे स्वर्ग असं या नगरीचं नंतर नामांतरण झालं। या ठिकाणी औरंगजेबाचं देहांत याला नगरला झालं, अहमदनगरला। आणि त्याच्यानंतर त्यांची समाधी या ठिकाणी समाधीस्थ त्यांच्या इच्छेनुसार समाधीस्थ करण्यात आलं। आणि त्या काळामध्ये खुलता म्हणजे स्वर्ग, मुस्लिम कुठेही त्यांचा अंत झाला आणि या खुलताबादमध्ये आणून त्यांना समाधीस्थ केलं तर तो स्वर्गात गेला असा त्यांचा समज आहे। पण आता मंत्र्यांनीच मागणी केली, मग राजकारण सुरू झालं, आणि आता त्याला विरोध तर होणारच ना।
रत्नपूर हे त्या देवस्थानाच्या आसपासचे सर्व जे आहे तिथले त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि हे जुनं नाव आहे, खूप खूप जुनं नाव आहे. खुलताबाद त्याच्यानंतर झालं, कारण औरंगजेबाने काय केलं होतं माहिती आहे का, औरंगजेबाने आसपासचे सगळे गावाचे नावं बदलून टाकलेले. स्वतः खडकीचं संभाजीनगरचं जे आता आपण म्हणतोय ते खडकीचं त्या ठिकाणी त्यांनी त्या स्वतःचं नाव टाकून टाकलं औरंगाबाद. पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रत्नपूर हे देवस्थान, भद्रमूरचं देवस्थान अनेक वर्षापासून तिथे आहे. हे कबरीचं वगैरे जे काढलं उकरून याचा काही अर्थ नाही आहे. नावाच्या बद्दल होतं तर नाव मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगर झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. इकडे रत्नपूर सुद्धा आहे. ते अधिकृतपणे ह्या पालकमंत्री मोदींनी करावं असं माझी त्यांना सूचना आहे. हे साहेब प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे, तुम्हाला माहित आहे ना. अरे भाजपाचे जे नेते मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री, त्यांनी शेखावत साहेबांनी फ्लोर ऑफ द लोकसभामध्ये सांगितलं आहे की जे AI साहेब प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याला आम्ही हात नाही लावून देणार कोणालाही. आमची प्रोटेक्शनची जबाबदारी आमची. तर कशासाठी तुम्हाला नाम बदलचे आहे? नाम बदलून तुम्हाला काय फायदा होणार, महाराष्ट्राची जनताचा काय फायदा होणार ते मला स्पष्ट रूपाने तुम्ही सांगा. मागणी कुणीही करेल, पण खुलताबाद वासियांचे यावर काय म्हणणं आहे? नाम बदलने से अब कितने नाम बदली हुए उससे कुछ फर्क नहीं पड़ सकता. जो लोगों के दिल में जबान पर जो नाम है वो हमेशा बोलते जारी रहने वाला नाम. और खुल का मतलब होता है जन्नत, और ये जन्नत था है भी और इंशाल्लाह जन्नत ही रहेगी. बदलवलं पाहिजे ना. हिंदू राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल चालू आहे. खुलताबादचं नाव बदलून एखादं धार्मिक स्थळासारखं नाव बदललं पाहिजे. नामांतराची हवा ही उत्तरेत सुरू होऊन आता महाराष्ट्रात जोरात वाहू लागली आहे. या वादळात आता खुलताबाद आले. दौलताबाद, जाफराबाद, इस्लामपूर अशी अनेक गावं रांगेत आहेतच. मोहसिन शेख, NDTV मराठी, खुलताबाद.